नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राहुल गांधींचं आता मिशन महाराष्ट्र सुरू झालेलं आहे. थोडक्यात राहुल गांधींचं लक्ष आता महाराष्ट्राकडे आहे. येत्या 22 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. पुण्यामध्ये त्यांचा युवकांशी संवाद होणार आहे. त्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. सगळे काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारीसाठी सज्ज झालेले आहेत, तयारीच्या मागे लागलेले आहेत आणि राहुल गांधी आता तरुणाईशी संवाद साधणार आहेत. आणि त्याच वेळी पडद्याआडून बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत, बऱ्याचशा भेटीगाठी होणार आहेत. या भेटीगाठी कुणाशी आहेत, नेमकं काय राजकारण पडद्याच्या मागे सुद्धा राहणार आहे, हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या चांगलेच आक्रमक झालेले आहेत. म्हणजे जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर राहुल गांधी यांनी भाजपला सतावून सोडलंय, भांडावून सोडलंय असं म्हणायला हरकत नाही. एक तर जंतर मंतरवरचं आंदोलन असेल आणि त्यानंतर अमित शहा सभागृहामध्ये का येत नाहीत, त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावीत यासाठी राहुल गांधींनी सभागृहामध्ये जोरदार भाषण केलं, सभागृह दणाणून सोडलं. आणि त्यानंतर राहुल गांधी हे सातत्याने देशातल्या युवकांशी संवाद करतायत. दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी युवकांशी संवाद साधलेला आहे. ते प्रेझेंटेशन करतायत, युवकांचे प्रश्न, देशासमोरचे प्रश्न आणि त्यामध्ये युवकांची नेमकी दिशा काय असणार आहे या विषयावर राहुल गांधी सध्या युवकांबरोबर संवाद साधताना आपल्याला बघायला मिळत आहे. मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सगळ्या गैरसोयी किंवा शिक्षण व्यवस्था ही कशी नीट नेटकी नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधी सातत्याने करतायत. त्याचप्रमाणे बेरोजगारीचा प्रश्न आहे जो देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सध्या भेडसावतोय. जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं होतं की आम्ही देशातल्या इतक्या लाख तरुणांना रोजगार देऊ, त्या रोजगाराचं झालं काय हा प्रश्न आता राहुल गांधी विचारतायत. त्यामुळे या देशातले तरुण जे बेरोजगार आहेत त्याविषयी ते तरुणांशी संवाद साधतायत आणि आता ते पुण्यामध्ये येत आहेत. पुण्यामधल्या युवकांबरोबर संवाद साधण्यासाठी ते येत आहेत. निमित्त जरी पुणे असलं तरी सध्या राहुल गांधींनी महाराष्ट्र हा कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. महाराष्ट्रातले तरुण आहेत, या तरुणांचे प्रश्न आहेत, यांचे शिक्षणाला घेऊन प्रश्न आहेत, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मुलींचे प्रश्न आहेत. मुलींची सुरक्षा असेल, समानता हा विषय असेल, मुलींसाठीच्या संधी असतील आणि त्याचप्रमाणे मुलींना स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं ही भूमिका घेऊन राहुल गांधी सध्या सर्वत्र संवाद साधतायत. त्याप्रमाणे त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा छात्रों की गूंज या नावाचा कार्यक्रम हा पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. छात्रों की गूंज मध्येच नावाप्रमाणेच ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि विशेषतः विद्यार्थिनींशी, विशेषतः मुलींशी ते संवाद साधणार आहेत. मुलींना घेऊन अनेक प्रश्न आहेत. सध्या आपण देशामध्ये बघतो मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक राज्यांमधल्या अनेक घटना आपण ऐकत असतो. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर ते बोलणार आहेत, समानतेच्या मुद्द्यावर बोलणार आहेत. एक लक्षात घ्या, अजूनही अनेक राज्यांमध्ये, अनेक समाजांमध्ये आपण स्त्री पुरुष समानतेमधला जो भेदभाव आहे तो अजूनही बघतोय. त्यामुळे ती समानता आली पाहिजे हा एक आग्रह राहुल गांधी त्यांच्या बोलण्यातनं करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे समानतेचा विषयावर ते मुलींशी संवाद साधणार आहेत. दुसरा विषय आहे संधी. कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आज मुलींना कोणती क्षेत्र खुणावत आहेत, कुठे संधी आहे आणि खरं तर आज सर्वच क्षेत्रांमध्ये मुली कार्यरत आहेत. त्यामुळे संधी कुठे कुठे जास्त आहे आणि संधी कशी शोधली पाहिजे या बाबतीमध्ये राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये सुद्धा बघायला मिळालं की मुली सुद्धा ज्या आहेत त्यांचं एक स्वतःचं मत आहे, ते मत व्यक्त करण्याचं त्यांना स्वातंत्र्य मिळायला हवं.
पण कधी कधी त्यांचा आवाज दाबला जातो आणि त्यामुळे राहुल गांधी असं म्हणतायत की मुलींना त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हवं. या सगळ्या गोष्टींना घेऊन राहुल गांधी पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधणार आहेत. आणि आता सध्या देशभरातलं जर वातावरण आपण बघितलं तर देशभरातले तरुण जे आहेत ते काँग्रेसकडे आणि प्रामुख्याने सध्या राहुल गांधींकडे आकर्षित होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एक वर्ष दीड वर्षापूर्वीचा एक काळ होता की राहुल गांधींच्या बाबतीमध्ये जेव्हा कुठलाही एक सर्वे यायचा की राहुल गांधींना पंतप्रधानपदी तुम्हाला बघायला आवडेल का, तर 22-23% लोक हो म्हणायचे. या पलीकडे ते फार जायचे नाहीत. पण आता जो नुकताच सर्वे आलेला आहे या सर्वेमध्ये असा प्रश्न विचारला गेला की पंतप्रधानपदी तुम्हाला नरेंद्र मोदी बघायला आवडतील की राहुल गांधी बघायला आवडतील, तर राहुल गांधींच्या पारड्यामध्ये 58% लोकांनी आपली मतं टाकलेली आहेत. आणि त्यामुळे तरुणाई जो आहे तो तरुणाई वर्ग हा सगळा राहुल गांधींच्या मागे आकर्षित होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि राहुल गांधी सुद्धा सध्या शेवटी राजकारणामध्ये तुम्ही लोकांबरोबर जितके कनेक्ट व्हाल तितकी लोक तुमच्याशी जोडली जातात. राजकारण हे घरात बसून होत नाही. आणि हेच राहुल गांधी सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी आपण बघितलंय कन्याकुमारी ते काश्मीर असा एक पायी दौरा त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्र काय भारत समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केला. प्रत्येक राज्यामधनं ते फिरलेले आहेत आणि त्या त्या राज्यातली बोलीभाषा, त्या त्या राज्यातली संस्कृती, त्या त्या राज्यातले प्रश्न हे जाणून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलेला आहे. हे सगळं बघता सध्या जी काँग्रेसला एक मरगळ आलेली होती, जी अशी चर्चा असायची की काँग्रेस मरगळलेला आहे, काँग्रेस आता परत सत्तेमध्ये येईल, याच्या कोणत्याही दूर दूरपर्यंत आशा नाही आहेत. पण सध्या राहुल गांधींनी काय चमत्कार केलेला आहे माहिती नाही, पण या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर राहुल गांधी प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आता याला धरूनच पुण्यामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये ते येत आहेत, एक चर्चा मधल्या काळामध्ये झालेली होती ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार या बाबतीतला एक प्रस्ताव हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं काँग्रेसला देण्यात सुद्धा आलेला होता. काँग्रेसने सुद्धा या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. मात्र काँग्रेसचे काही प्रश्न आहेत. काँग्रेस कायम वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असते. सध्याचं वातावरण काय आहे, राजकीय दृष्ट्या वातावरण काय आहे, हे सगळं बघून काँग्रेस निर्णय घेत असते. परंतु आपण बघितलंय की शरद पवार गटातले रोहित पवार जे आहेत, रोहित पवार हे सातत्याने काँग्रेसच्या बरोबरीनं आंदोलन करतायत. म्हणजे त्यांचे राज्यातले जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळांच्या बरोबर एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी होणं, त्यांच्याबरोबर मोर्चात सहभागी होणं, त्यांच्याबरोबर कोणत्याही विषयावर एकत्रित पत्रकार परिषद घेणं. रोहित पवार सध्या हर्षवर्धन सपकाळांच्या बरोबर म्हणजेच काँग्रेसच्या बरोबर अधिकाधिक दिसतात. रोहित पवारांचं एक स्टेटमेंट सुद्धा होतं की उद्या आमच्या राष्ट्रवादीने कोणतीही भूमिका घेतली तरीही मी भाजपच्या विरोधातच लढा देईन. याचाच अर्थ म्हणजे चर्चा अशीही झाली की रोहित पवार हे काँग्रेसमध्ये सुद्धा जाऊ शकतात. पण सध्या या जंतर मंतरच्या आंदोलनामुळे काय झालंय की भाजप बॅकफूटवर जातीये. जो भाजपचा जो एक भाजपकडे जोडला जाणारा एक सगळा पक्ष होता, काही पक्ष होते की आपण सत्तेबरोबर जाऊ, आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ, आपण भाजपला पाठिंबा देऊ, ज्या योगे आपल्याला मंत्रीपद मिळू शकेल, ज्या योगे आपल्याला निधी आपल्यापर्यंत येऊ शकेल, अशा विचारांमध्ये असणारे जे पक्ष आहेत ते या जेनझींच्या आंदोलनानंतर मात्र थोडेसे थांबले. कारण वातावरण बदलत आहे, वातावरण फिरत आहे, वातावरण आता भाजप विरोधी होत आहे, वातावरण आता काँग्रेससाठी अनुकूल बनत चाललेलं आहे. आणि याचीच चाहूल ही शरद पवारांना सुद्धा आहे. त्यामुळे जरी शरद पवार हे नरेंद्र मोदींना भेटत असले, जरी सुप्रिया सुळे आणि त्यांचे आमदार हे अमित शहांना भेटत असले, आणि मधल्या काळामध्ये ती चर्चा होतीच, ती जोरदार होती की शरद पवार गट हा एनडीए मध्ये सामील होणार, सुप्रिया सुळे मंत्री होणार, हे घडणार होतं किंवा त्या बाबतीतल्या चर्चा या खरंच होत होत्या हे सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटी शरद पवार जे आहेत राजकारणामध्ये आज गेली 60
वर्ष ते राजकारण करतायत. त्यामुळे राजकारणामध्ये कधी परिस्थिती बदलते, कधी वारं फिरतं, याची अचूक चुणूक ही शरद पवारांना असल्यामुळे सध्या देशातलं वातावरण बदलतंय हे शरद पवारांनी ओळखलंय. आणि त्यामुळेच ज्या चर्चा होत होत्या, मग जर त्या चर्चा खऱ्याच असत्या तर आत्तापर्यंत सुप्रिया सुळे या मंत्री झाल्या असत्या केंद्रामध्ये, मोदी सरकारला राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला असता, आतापर्यंत अजून कोणी खासदार मंत्रीपद राज्यमंत्रीपदाची वर्णी लागली असती. पण असं काहीही घडलेलं नाही. कारण शरद पवार कायम दोन डगरींवर पाय ठेवून काम करतात. ते एकीकडे संवाद भाजप बरोबरही करतात आणि एकीकडे संवाद ते काँग्रेस बरोबरही चालू ठेवत असतात. त्यामुळे आत्ताचं वातावरण काय आहे तर आत्ताचं वातावरण हे काँग्रेसला फेवरेबल आहे. आत्ताचं वातावरण हे राहुल गांधींना फेवरेबल आहे. राहुल गांधींकडे तरुणाईचा लोढा वाढतोय. पुढचं जे देशाचं राजकारण असणार आहे ते तरुणाई भोवती फिरणारं असणार आहे हे देखील काँग्रेसला कळलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधी हे मॅक्सिमम तरुणाईशी संवाद साधतायत आणि म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी आता विचार करतीये की आपण जे इंडिया आघाडीमध्ये आहोत तिथेच बरे आहोत का आपण काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. कारण आता तसाही आपला कारण एकतर मुळामध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या विलिनीकरणाच्या चर्चा आता पूर्णतः थांबलेल्या आहेत. त्यामुळे शरद पवार असाही विचार करतील की कदाचित आपण काँग्रेस बरोबर गेलो तर आपल्यातनं फुटून गेलेले आमदार खासदार हे सुद्धा परत आपल्याकडे येतील. कारण शेवटी राष्ट्रवादी म्हणजे काय, मूळ काँग्रेसमधनंच बाहेर पडलेली ही सगळी मंडळी आहेत. जरी नंतर शरद पवारांनी वेगवेगळे पक्ष जरी त्यांनी निर्माण केले असले तरी शरद पवार पुन्हा काँग्रेसकडेच गेलेले आहेत. आणि आत्ता जरी राष्ट्रवादी असली तरी ती काँग्रेस विचारधारेचीच राष्ट्रवादीची राजकारण आपण करताना बघितलेलं आहे. त्यामुळे ती एक चर्चा आता गेल्या 2 दिवसापासून सुरू झाली आहे. कदाचित आता राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे रोहित पवारांच्या करवी राहुल गांधींबरोबर पुढची काही चर्चा होऊ शकते. एकतर इंडिया आघाडीमध्येच आपण आहोत हा विश्वास राहुल गांधींना दिला जाऊ शकतो. महाराष्ट्राचं राजकारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून भाजप विरोधी आपण लढवू शकतो याचा विश्वास रोहित पवार यांच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो. किंवा याचीही चाचपणी रोहित पवारांच्या माध्यमातून होऊ शकते की जर का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला तयार असेल तर काँग्रेस याकडे सगळ्याकडे कशा पद्धतीने बघतोय. त्यामुळे राहुल गांधींच्या या महाराष्ट्र दौऱ्याकडे अनेक अर्थांनी बघणं खूप गरजेचं आहे. छात्रों की गुंज हा कार्यक्रम तर आहेच आहे, त्या निमित्ताने ते महाराष्ट्रामध्ये येतातच आहेत, मिशन महाराष्ट्र ते करतातच आहेत. परंतु या माध्यमातनं राष्ट्रवादी सुद्धा काही पडद्या आडून राजकारण होऊ शकतं का याची चाचपणी सध्या करताय. कारण माहिती अशी मिळतीये की रोहित पवार जे आहेत ते तर पूर्णतः काँग्रेस बरोबर आपण राहावं, काँग्रेस विचारांच्या बरोबर आपण राहावं, आपण भाजप बरोबर कधी जाऊ नाही याच विचारांचे. पण त्याचबरोबर शरद पवारांनी अशीही चर्चा केली आहे अशी माहिती मिळते. मग त्याच्यामध्ये रोहित पाटील असतील, रोहित पाटील म्हणजे RR पाटलांचे चिरंजीव ते असतील, जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, यांच्याबरोबरही त्यांनी चर्चा केली की तुम्ही निर्णय घ्या की आपण काय करायचंय. आपण काँग्रेसच्या बरोबरीनं चालायचंय, बरोबरीनं जायचंय, काँग्रेसमध्ये विलीन व्हायचंय, या बाबतची तुमची काय मत आहे ती सुद्धा तुम्ही सांगा असं शरद पवार बोलल्याचं आपल्याला सध्या कळतंय. त्यामुळे जेव्हा राहुल गांधी पुण्यात असतील, राहुल गांधी महाराष्ट्रात असतील तेव्हा रोहित पवारांच्या माध्यमातून पडद्यामागे राहुल गांधी, रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ अशी काँग्रेसच्या काही नेत्यांबरोबर राहुल गांधींबरोबर रोहित पवारांची एखादी बैठक होऊ शकते अशी माहिती आपल्यापर्यंत मिळते. आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये राजकारण कसं फिरतंय, राहुल गांधींना पुण्यामध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय आणि खरंच राष्ट्रवादी नेमका कोणता विचार करते हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.